काउंटर करंट मेकॅनिझम. जे फ्लुइड इथे फिल्ट्रेटचा जो फ्लो आहे तो या दिशेनं आणि या दिशेनं दोन अपोजिट डायरेक्शननं फिल्ट्रेटचा फ्लो होतो, म्हणून त्याला आपण म्हणतो काउंटर करंट. So movement of filtrate takes place in opposite direction, hence it is called as counter current mechanism. परंतु या मेकॅनिझमचा पर्पज काय, तर इट इज कन्सर्न विथ कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन. युरिन कॉन्सन्ट्रेटेड बनवायचंय. कधी बनणार आहे, त्या युरिन मधलं वॉटर काढून घ्यायचंय आणि आपल्याला तर माहिती आहे जेवढा लूप ऑफ हेनले लांब तेवढं वॉटर काढून जास्त घेतलं जाणार आणि युरिन कॉन्सन्ट्रेटेड बनवलं जाणार. म्हणून कॅमलचं युरिन हे अतिशय कॉन्सन्ट्रेटेड आहे, बिकॉज लूप ऑफ हेनले इज व्हेरी लॉंग. तर वॉटर काढून घेणार आणि युरिन कॉन्सन्ट्रेटेड बनवण्यासाठी ही मेकॅनिझम आहे. आणि फ्लुइड जे आहे ते दोन अपोजिट दिशेनं फिरतं, म्हणून त्याला काउंटर करंट असं नाव दिलंय. आता हा एवढा वरचा भाग जो आहे तो कॉर्टेक्सचा आहे. हा आउटर मेडुला म्हणू आपण त्याला. मेडुलामध्ये आउटर मेडुला. कॉर्टेक्सचं कॉन्सन्ट्रेशन आहे 300 मिलीऑस्मॉल. आउटर मेडुला त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 600 मिलीऑस्मॉल आणि इनर मेडुला त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 900 to 1200 मिलीऑस्मॉल. हे भोवती जे आहे ते काय आहे, इंटरस्टिशियल फ्लुइड आहे. त्याचं हे कॉन्सन्ट्रेशन सांगितलंय आपण. हे जे 300, 600, 900 हे इंटरस्टिशियल फ्लुइड जे याच्या भोवती आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन 300 मिलीऑस्मॉल कॉर्टेक्समध्ये, 600 आउटर मिलीऑस्मॉल, 900 to 1200 मिलीऑस्मॉल इनर मेडुलाच्या इंटरस्टिशियल फ्लुइडचं कॉन्सन्ट्रेशन असं आहे. आपल्याला माहिती आहे की या डिसेंडिंग आणि असेंडिंग लिंब लूप ऑफ हेनले हा काउंटर करंट मेकॅनिझम मध्ये मेजर रोल प्ले करतो. परंतु एक गोष्ट आपण यापूर्वी पण चर्चा केलेली आहे, दिस नेटवर्क ऑफ स्ट्रेट ब्लड कॅपिलरीज अराउंड द लूप ऑफ हेनले इज कॉल्ड ॲज वेसा रेक्टा. आता आपण दाखवताना जरा वेगळा दाखवलाय, सेपरेट दाखवलाय, परंतु हा वेसा रेक्टा इथं असणार आहे, याच्या भोवती असणार आहे. पण आपल्याला सेपरेट व्यवस्थित स्टडी करता यावा काय होतंय त्याचा, आणि म्हणून आपण त्याला सेपरेट दाखवलेला आहे. तर आता काय होतं या काउंटर करंट मेकॅनिझम मध्ये त्याचा विचार करू. इथं जे फिल्ट्रेट आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 300 मिलीऑस्मॉल. आता आपल्याला माहिती आहे यातून सॉल्ट वॉटर पीसीटी मधून सॉल्ट वॉटर काढून घेतलं जाईल 300 मिलीऑस्मॉल इथं आलंय. नंतर इथून डिसेंडिंग लिंबचा विचार करा. डिसेंडिंग लिंब स्क्वॅमस फ्लॅट स्क्वॅमस एपिथेलियमचं लाइनिंग आहे, वायडर डायमीटर आहे, वॉटरला परमिएबल आहे हा डिसेंडिंग लिंब. आणि होतं काय तर या व्यासा रेक्टामधून NaCl बाहेर पडतं. NaCl बाहेर पडतं. NaCl बाहेर पडतंय. इथं NaCl बाहेर पडेल. म्हणजे NaCl बाहेर पडल्यामुळं मला सांगा इथं NaCl ची लेवल वाढणार. NaCl ची लेवल पुन्हा वाढणार.
NaCl ची लेवल पुन्हा वाढणार. जसं जसं खाली 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 जाऊ तसं या व्यासा रेक्टामधून NaCl बाहेर टाकणार इंटरस्टिशियल फ्लुइडमध्ये, आणि यामुळं NaCl ची लेवल वाढत जाते. आता इथं NaCl ची लेवल जास्त आहे, त्याचबरोबर काही प्रमाणात युरिया सुद्धा रिॲब्सॉर्ब केला गेला आहे. या ठिकाणी युरिया सुद्धा रिॲब्सॉर्ब केला आहे, आणि मग इथं कॉन्सन्ट्रेशन सॉल्टचं जास्त केलं. इंटरस्टिशियल फ्लुइड या डिसेंडिंग लिम्बच्या भोवती आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन सॉल्टचं वाढवत गेलोय आपण, आणि कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं इथं वॉटर रिॲब्सॉर्ब केलं, वॉटर पुन्हा रिॲब्सॉर्ब केलं, वॉटर रिॲब्सॉर्ब केलं. त्यातलं पाणी काढून घेणार, फिल्ट्रेटमधलं पाणी काढून घेणार आणि युरिन कॉन्सन्ट्रेटेड बनवणार. 400 मिलीऑस्मॉल, 600 मिलीऑस्मॉल, 800 मिलीऑस्मॉल, 1000 मिलीऑस्मॉल, आणि शेवटी इथं 1200 मिलीऑस्मॉल. हायर कॉन्सन्ट्रेशन इथं आहे, हायपरटोनिक कंडिशन इथं आहे. तर घडलं काय? या व्यासा रेक्टामधून या ब्लड कॅपिलरीज मधून NaCl इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये रिलीज केलं जाईल. युरिया सुद्धा यातून काही काढून घेतला जाईल, आणि त्यामुळं इंटरस्टिशियल फ्लुइडचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं जाईल. इंटरस्टिशियल फ्लुइडचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं जाईल, आणि इंटरस्टिशियल फ्लुइडचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं या फिल्ट्रेटमधून वॉटर काढून घेतलं. And urine or filtrate becomes much concentration, highly concentration, hypertonic. या हेअरपिन सेगमेंट मध्ये कॉन्सन्ट्रेशन सर्वात जास्त आहे. आणि त्याच्यानंतर हे फिल्ट्रेट, आता असेंडिंग लिम्ब आपल्याला माहित आहे. असेंडिंग लिम्ब is narrow in diameter, lined by cuboidal epithelium, impermeable to water and permeable to electrolytes. आणि त्याच्यामुळं इथून मोठ्या प्रमाणावरती NaCl काढून घेतलं. जसं NaCl काढून घेणार, फिल्ट्रेट पुढे जाणार, तसं या फिल्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन पुन्हा बदलत जाईल. 1000 मिलीऑस्मॉल, पुन्हा 800 झालं, पुन्हा 600 झालं, पुन्हा 400 झालं, पुन्हा ते 300 मिलीऑस्मॉल झालं. आणखी काढून घेतल्यामुळं ते 100 मिलीऑस्मॉल. That becomes hypotonic. कारण त्याच्यातून NaCl काढून घेतलंय NaCl. जसं वरती फिल्ट्रेट जातंय, NaCl काढून घेतलं, त्यामुळं याचं कॉन्सन्ट्रेशन कमी, आणि हे हायपोटोनिक बनतं. आता इथं जे NaCl काढून घेतलेलं आहे, हे जे NaCl काढून घेतलंय, या NaCl ची मोमेंट कशी होते? तर हे NaCl आता जाणार कुठं? इट एंटर्स इन व्यासा रेक्टा. किंवा आपण रेड कलरनं दाखवलंय तर रेड कलरनंच दाखवू त्याला. या व्यासा रेक्टामध्ये NaCl एंट्री करणार.
म्हणजे आता व्यासारेक्टाची ती पोझिशन इथं दाखवली आपण, तर याच्यामध्ये NaCl एंट्री करणार, NaCl एंट्री करणार, NaCl एंट्री करणार. जसं जसं NaCl एंट्री करेल या व्यासारेक्टामध्ये सुद्धा इथं 300 मिली ऑस्मॉल एवढं कॉन्सन्ट्रेशन आहे. मग NaCl घेतलं की कॉन्सन्ट्रेशन झालं 400, पुन्हा 600, पुन्हा 800, 1000 मिली ऑस्मॉल, इथं पण 1200 मिली ऑस्मॉल असं कॉन्सन्ट्रेशन होतं. म्हणजे इथून बाहेर पडलेलं, असेंडिंग लिंबमधून बाहेर पडलेलं NaCl किंवा इलेक्ट्रोलाइट हे कशात जाणार आहेत, तर या व्यासारेक्टामध्ये एंट्री करणार आहेत. आणि जसे जसं NaCl एंट्री करेल तसं कॉन्सन्ट्रेशन वाढेल 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 ते 300 पासून 1200 मिली ऑस्मॉल पर्यंत कॉन्सन्ट्रेशन वाढणार. नंतर काय होतं, आता आपण ही ऍक्टिव्हिटी लक्षात घ्या. इथं हे फिल्ट्रेट इथून खाली जाताना काय होतंय, तर या मधलं NaCl बाहेर पडतंय, इंटरस्टिशियल फ्लुइड मधून बाहेर पडतंय. आणि मग इथलं NaCl बाहेर पडल्यामुळं 1000 मिली ऑस्मॉल, पुन्हा 800 मिली ऑस्मॉल, 600 मिली ऑस्मॉल, 400 मिली ऑस्मॉल, 300 मिली ऑस्मॉल. कारण हे जे आता ब्लड आहे, या कॅपिलरीमधून ब्लड जात आहे, हे इथून जाताना वरच्या दिशेनं जाताना तर या व्यासारेक्टामधून NaCl काढून घेतलं. त्यामुळं कॉन्सन्ट्रेशन याचं कमी होत गेलेलं आहे. इकडं NaCl आत ॲड झालं, कॉन्सन्ट्रेशन वाढलं, काढून घेतलं, कॉन्सन्ट्रेशन कमी. ही ॲक्टिव्हिटी व्यासारेक्टामध्ये होते. आणि मग तुम्ही म्हणाल पुन्हा NaCl गेलं कुठं, तर इथून NaCl याच्यामध्ये एंट्री करतं. NaCl इकडं एंट्री करतं, इकडं एंट्री केल्यावर पुन्हा इकडून इकडं बाहेर पडतं, पुन्हा इकडून इकडं येतं, पुन्हा इकडून असं जातं. अशा प्रकारे NaCl सतत आत एंट्री करतं, वॉटर काढून घेण्यासाठी मदत करतं, आत एंट्री करतं, इकडून पुन्हा बाहेर येतं. अशा प्रकारे या NaClच्या म्हणजे इलेक्ट्रोलाइटच्या सॉल्टच्या मोमेंटमुळं वॉटर मोठ्या प्रमाणावरती लूप ऑफ हेनलेमधून रिॲब्सॉर्ब केलं जातं आणि हे फ्लुइड अपोजिट दिशेनं फिरतं. दोन अपोजिट डायरेक्शननं फिल्ट्रेटचा फ्लुइडची मोमेंट होते आणि म्हणून याला आपण म्हणतो काउंटर करंट मेकॅनिझम. सो दिस इज अबाउट counter current mechanism which is concerned with concentration of urine by absorption of much amount of water and urine becomes or filtrate becomes much concentrated. urine आताच म्हणता येणार नाही, CT मध्ये गेल्यानंतरच त्याला आपण ट्रू urine म्हणू शकतो. So this is about counter current mechanism. Thank you very much.